हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितले की फोटोकेमिस्ट्री ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. त्यामध्ये आपण जी सुरुवात केली होती त्यात आपण सुरुवातीला बघितलं होतं की नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन. नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन मध्ये काय होतं आपण बघितलं की अल्फा क्लिव्हेज होतं, त्यानंतर डिकार्बोनिलेशन रिॲक्शन होते आणि त्यानंतर आपल्याला 4 डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन त्या थ्रू आपण करू शकतो बाय रॅडिकल मेकॅनिझम. रॅडिकल कॉम्बिनेशन होतं, त्यानंतर अल्केन फॉर्मेशन होता आणि डिफरंट प्रोडक्ट आपल्याला तिथे बघायला मिळतात. मग फोटोकेमिस्ट्री ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये आपण जो सुरुवातीचा पॉइंट आहे त्यामध्ये आपण बघितलंय की नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन. मग त्यामध्ये आपण अल्फा क्लिव्हेज बघितलं, त्याचप्रमाणे त्यामध्ये बीटा क्लिव्हेज येतं, त्याचप्रमाणे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन येतं. अशा डिफरंट फिनॉमिना तिथे ऑब्टेन होता आणि आपल्याला 4 डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन आपण तिथे करू शकतो. मग जे कार्बोनिल कंपाऊंड्स आहे त्यामध्ये कुठले कार्बोनिल कंपाऊंड घेतले जातात की सॅच्युरेटेड कीटोन जे असतात ते अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये स्पेक्ट्रा दाखवतात. तर जी सॅच्युरेटेड ॲज वेल एज अनसॅच्युरेटेड जे कार्बोनिल कंपाऊंड असतील, कीटोन्स असतील, ते काय केले जातात फोटोकेमिस्ट्री ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यामध्ये ते युजफुल असतात. कारण आपण बघितलं की फोटोकेमिस्ट्री जी कार्बोनिल कंपाऊंडची आपण स्टडी करतो त्यामध्ये आपण काय बघितलंय की ज्यामध्ये प्रॉपर एक्सायटेशन जे होतं S0 स्टेट पासून ग्राउंड स्टेट पासून S1 स्टेट मध्ये ज्यावेळेस आपलं एक्सायटेशन होतं, मग ते जे कंपाऊंड ज्यामध्ये इंटरसिस्टिन क्रॉसिंग रेशो जास्त असेल अशा प्रकारचे कंपाऊंड काय घेतले जातात फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केले जातात. आणि जे ज्यांचा एक्सायटेशन रेशो किंवा लाईफ स्पॅन हा S1 स्टेट मध्ये जास्त असेल ॲज वेल एज T1 स्टेट मध्ये जास्त असेल असे कंपाऊंड काय केले जातात फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केले जातात, किंवा ते कंपाऊंड ॲज अ फोटोसेन्सिटायझर म्हणून पण यूज केले जातात. मग आता आपण जे पॉइंट बघणार आहोत, मग जी फोटोकेमिस्ट्री असते कार्बोनिल कंपाऊंडची त्यामध्ये मोस्टली आपल्याला कुठल्या ऍब्झॉर्प्शन बँड ऑकर होता ते N2 पाय स्टार. आपण ऑलरेडी बघितलंय की पाय स्टार मीन्स कुठले असतात की जे डबल बॉन्डेड कंपाऊंड असतात त्यामध्ये पाय आणि पाय स्टार दोन आपल्याला एक्सायटेशन बघायला मिळतात. आणि जे कार्बोनिल कंपाऊंड असतात त्यामध्ये ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर असतात. मग त्याच्या 2 लोन पेअर असतात ते N स्टार मीन्स नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर जे असतात तिथे कार्बोनिल कंपाऊंड मध्ये N2 पाय स्टार एक्सायटेशन आपल्याला बघायला मिळतात आणि त्या फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केल्या जातात फॉर फोटोकेमिस्ट्री ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. मग यामध्ये सिंगलेट स्टेट आणि ट्रिपलेट स्टेट असते ती काय केली जाते इझिली अचीव्ह केली जाते ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल फोटो एनर्जी त्याला प्रोव्हाइड करतो एखाद्या कीटोन कंपाऊंडला. त्यावेळेस तिथे एक्सायटेशन जे असतं सिंगलेट टू ट्रिपलेट स्टेट हे इझिली फॉर्म होतं आणि त्यामुळे कार्बोनिल कंपाऊंड हे फोटोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केले जातात. त्याच्या ज्या रिॲक्शन आहे त्या बघू कशा प्रकारे होतात. फोटोकेमिकल रिॲक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप टेक प्लेस बाय ॲट द सिंगलेट स्टेट ऑर ट्रिपलेट स्टेट और बोथ स्टेट पण मध्ये त्या रिॲक्शन ऑप्शन होतं. बघा आपण एक कीटोन कंपाऊंड घेतलाय, कीटोन कंपाऊंडला आपण फोटोकेमिकल एनर्जी दिली, तिथे एक्सायटेशन झालं. मग प्रत्येक वेळेस काय होतं ज्यावेळेस आपण रिॲक्शन बघतो सुरुवातीला मॉलिक्यूल काय होतो S1 स्टेटला जातो, S1 स्टेट मधनं T1 स्टेटला जातो आणि ज्यावेळेस T1 स्टेटला जातो त्यानंतर रॅडिकल मेकॅनिझम तिथे फॉर्म होतं. मग या स्टेप काय असतात कॉमन असतात S1 स्टेट as well as T1 state. S1 state for first excited singlet state, T1 state for first excited triplet state. मग अशा प्रकारचे एक्सायटेशन होतं. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन रॅडिकल मध्ये होतं. मग जे रॅडिकल चे फॉर्म होतात ते डिफरंट वेने रिकंबाईन होऊन आपल्याला डिफरंट प्रोडक्ट तिथे बघायला मिळतात. कार्बोनिल कंपाऊंड गिव्स 4 टाइप्स ऑफ रिॲक्शन. मग त्यामध्ये फर्स्ट आपण बघतोय की अल्फा क्लिव्हेज रिॲक्शन, तिलाच काय म्हटलं तर नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन. त्यानंतर बीटा क्लिव्हेज ची जी रिॲक्शन आहे ते पण आपण स्टडी करणार आहोत. ज्यावेळेस ते पॉईंट्स येतील त्यावेळेस आपण डीपली ते स्टडी करणार आहोत. त्यानंतर इंट्रामॉलिक्युलर और इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन बाय द कार्बोनिल ग्रुप ते पण आपण बघणार आहोत. त्या थ्रू कसे प्रोडक्ट फॉर्मेशन होतात हे सर्व आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. देन ॲडिशन ऑफ कार्बोनिल ऑक्सिजन टू द ॲटम कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड. मग कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड वरती जे कार्बोनिल ग्रुपचा जो ऑक्सिजन आहे त्याची पण ॲडिशन होते तिथे आणि तिथे आपल्याला डिफरंट प्रोडक्ट बघायला मिळतात. अशा प्रकारे 4 डिफरंट प्रोडक्ट आपण इथे स्टडी करणार आहोत. मग यामध्ये जे आहे नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन जे आहे ती 3 टाईपची कीटोन इथे शो करतात. त्यामध्ये सॅच्युरेटेड असायक्लिक कीटोन्स येतात, सॅच्युरेटेड सायक्लिक कीटोन्स येतात, ॲज वेल ॲज बीटा गॅमा अनसॅच्युरेटेड कीटोन्स. हे सर्व काय करतात नरिश टाईप फर्स्टची रिॲक्शन आहे ज्यामध्ये काय होतं अल्फा क्लिव्हेज हे होत असतं ते
हे जे कीटोन्स असतात ते रिॲक्शन शो करतात. मग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग कीटोन शोज नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन. त्यामध्ये सॅच्युरेटेड सायक्लिक कीटोन्स असतात. सॅच्युरेटेड सायक्लिक कीटोन्स पण काय करतात, नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन शो करतात. त्याचप्रमाणे बीटा गॅमा अनसॅच्युरेटेड कीटोन्स पण काय करतात, नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन ही शो करत असतात. मग आता सुरुवातीला आपण बघणार आहोत नरिश टाईप फर्स्ट गिवन बाय असायक्लिक सॅच्युरेटेड कीटोन, ज्यामध्ये सायकल प्रेझेंट नाही आणि जे सॅच्युरेटेड कीटोन आहे ते आपण बघणार आहोत. मग RGW नरिश याने हे रिॲक्शन इन्व्हेंट केली, फाइंड आउट केली, त्यामुळे हिला काय म्हटलं जातं, नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शन त्यांनी डेव्हलप केली, फाइंड आउट केली, त्यामुळे तिला नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन म्हटलं जातं. आणि ही जी रिॲक्शन आहे डिकार्बोनिलेशन जी ऑप्टेन होतं फोटो इंड्यूस, ती गॅस फेज मध्ये ऑप्टेन होत असतं आणि तिथे डिकार्बोनिलेशन मीन्स काय, आपला जो कार्बोनिल ग्रुप आहे CO ग्रुप हा काय होतो, रिमूव्ह होत असतो. मग तिथे काय होतं, ही जी रिॲक्शन ज्यावेळेस कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह होतो, अल्फा क्लिवेज होतं, कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह होतो, त्याला काय म्हटलं जातं, नरिश टाईप फर्स्ट रिॲक्शन हे म्हटलं जातं. और त्यालाच काय म्हटलं जातं, अल्फा क्लिवेज रिॲक्शन पण म्हटलं जातं. Narish type first process is commonly encountered in gas phase. The solution phase are uncommon. म्हणजे याच्यामध्ये प्रायमरी प्रोसेस होते. सुरुवातीला काय होतं, अल्फा क्लिवेज. जो अल्फा बॉन्ड आहे कार्बोनिलच्या ऍडजसनचा तो काय होतो, होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि आपल्याला दोन रॅडिकल तिथे फॉर्मेशन होतं. बघा इथे दोन रॅडिकल फॉर्म झालेले, एक कंपाऊंड आहे त्याला आपण काय केली, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. मग एक आपल्याला कार्बोनिलचा रॅडिकल मिळतोय आणि दुसरा अल्केन चेन जी आहे तिथं आपल्याला एक रॅडिकल मिळतो किंवा फ्रॅगमेंट मिळतो. मग हे झालं आपली फर्स्ट प्रोसेस. प्रायमरी प्रोसेस मध्ये काय होतं, अल्फा क्लिवेज बॉन्ड होमोलॅटिकली काय होतं, ब्रेक होतं. मग प्रायमरी प्रोसेस मध्ये काय होतं, द प्रोसेस इज कॅरेक्टराइज्ड बाय इनिशियल क्लिवेज ऑफ कार्बोनिल कार्बन अँड अल्फा कार्बन बॉन्ड टू अन असाइल और अल्किल रॅडिकल. दिस प्रोसेस इज नोन ॲज प्रायमरी फोटोकेमिकल प्रोसेस. या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, प्रायमरी फोटोकेमिकल प्रोसेस म्हटलं जातं. यामध्ये सिंपली काय होतं, जो अल्फा बॉन्ड आहे तो काय होतोय, होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि तिथे दोन रॅडिकल फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. द इनिशियली फॉर्म असाइल रॅडिकल इज स्टॅबिलाइज्ड बाय वन ऑफ द सेकंडरी प्रोसेस. बघा आता इथे जो रॅडिकल फॉर्म झालेला आहे फर्स्ट रॅडिकल, तो स्टॅबिलाइज होण्यासाठी सेकंडरी प्रोसेस असते. मग त्यामध्ये हायड्रोजन अट्रॅक्शन होतं, इंटरमॉलिक्युलर असतं किंवा इंट्रामॉलिक्युलर असतं. मग त्या थ्रू आपल्याला डिफरंट प्रोडक्ट हे फॉर्म होत असतात. मग फर्स्ट प्रोसेस काय, प्रायमरी प्रोसेस मध्ये अल्फा क्लिवेज, अल्फा बॉन्ड ब्रेक होतो. नेक्स्ट जी आहे सेकंडरी प्रोसेस, त्यामध्ये काय होतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन अट्रॅक्शन होतं आणि आपल्याला डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन हे बघायला मिळतात. मग त्यामध्ये बघा रिकॉम्बिनेशन ॲज वेल ॲज डिस्प्रपोर्शनेशन ह्या रिॲक्शन तिथे ऑप्टेन या होत असतात. मग त्या थ्रू आपल्याला डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन हे तिथे होत असतात. रिकॉम्बिनेशन अँड डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन या तिथे ऑकर. सुरुवातीला काय, प्रायमरी स्टेप मध्ये अल्फा क्लिवेज होतं, अल्फा बॉन्ड होमोलॅटिकली क्लीव्ह होतो आणि तिथे दोन रॅडिकल हे फॉर्म होत असतात. मग त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी प्रोसेस म्हटलं जातं. दोन रॅडिकल आपल्याला फॉर्म होत आहे. त्यानंतरची जी सेकंडरी प्रोसेस आहे त्यामध्ये काय होतं, डिकार्बोनिलेशन. मग जो सुरुवातीचा जो CO ग्रुप आहे, जो सपोज याला आपण नंबरिंग दिलं, इथे आपल्याला हा जो आहे फर्स्ट रॅडिकल त्याला आपण A म्हणू आणि जो सेकंड रॅडिकल जो फॉर्म झालेला आहे त्याला आपण B म्हणू. दोन रॅडिकल आपल्याला फॉर्म झालेले आहे. मग A आणि B रॅडिकल. मग आता सेकंडरी प्रोसेस मध्ये आपण सुरुवातीला काय घेतोय, A रॅडिकल घेतोय. मग इथे काय घेतलंय, A रॅडिकलचं काय केलंय, डिकार्बोनिलेशन. पुन्हा हा जो सेकंड बॉन्ड आहे तो होमोलॅटिकली क्लीव्ह झालाय आणि तिथे काय RCH2 आपल्याला एक फ्रॅगमेंट मिळाला आहे आणि कार्बोनिल ग्रुप काय होतोय तिथनं रिमूव्ह होतोय. मीन्स CO ग्रुप आपल्याला इथे डिकार्बोनिलेशन. फर्स्ट स्टेप काय, आपण इथे हा जो सुरुवातीला घेतला हा आपण A रॅडिकल घेतलाय, त्यातनं डिकार्बोनिलेशन केलं, CO ग्रुप बाहेर पडला. मग उरला काय, RCH2. मग RCH2 आणि जो सेकंड RCH2 आहे ते काय होता, रिकंबाईन होता. आता ज्यावेळेस आपण रिॲक्शन घेतो कुठली पण एक मॉलिक्यूल किंवा सपोज जर आपण बीकर मध्ये जर मिक्सचर घेतलंय एखाद्या कंपाऊंडचं, मग ज्यावेळेस आपण रिॲक्शन प्रोसीड करतो त्यावेळेस आपल्याकडे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. नंबर ऑफ तिथे आपल्याला रिॲक्टंट ॲज वेल ॲज काय असतात, आपण त्यामध्ये रिएजंट जे असतात ते आपण घेत असतो.
मग हा आपण यातला काय घेतलाय, एक रॅडिकल घेतलाय किंवा एक मॉलिक्यूल आपण इथे कन्सिडर केलेला आहे. मग ह्या एक मॉलिक्यूलचा आपल्याला काय मिळतंय, दोन फ्रॅगमेंट मिळत आहेत, ए आणि बी. मग तो जो ए फ्रॅगमेंट आहे तिथे डिकार्बोनिलेशन होतंय, CO ग्रुप बाहेर पडतोय, आणि दुसरा जो रॅडिकल आहे ए मधलाच, मग RCH2. मग असे नंबर ऑफ रॅडिकल्स इथे फॉर्म झालेले असतात. मग ते दोन रॅडिकल काय होत आहे, RCH2 पुन्हा काय होत आहे, कंबाईन होत आहे आणि आपल्याला बी प्रोडक्ट फॉर्मेशन होतोय. सॉरी, त्याला आपण नंबरिंग देऊ. इथे काय झाला, ए 1 नंबर हा एक प्रोडक्ट फॉर्म झाला, कशाने, रिकॉम्बिनेशन होऊन. दुसरा प्रोडक्ट काय, आपण डिकार्बोनिलेशन केलं आणि तिथे रॅडिकल फॉर्म झाला, इथे रिकॉम्बिनेशन झालं. मग आता हा सुरुवातीचा ए जो प्रोडक्ट होता आणि जो त्यानंतर 1 नंबरचा प्रोडक्ट जो फॉर्म झालेला आहे, बघा इथे हा रॅडिकल जो फॉर्म झालाय त्याला आपण A1 नाव देऊ किंवा A' नाव देऊ. जो ए पासून फॉर्म झालाय त्याला आपण A' नाव दिलंय. मग इथे हा A' जो रॅडिकल आहे, बघा हा A' चा एक रॅडिकल, आणि इथे जो बी रॅडिकल आहे हा जो घेतलेला आहे आपण, हा बी रॅडिकल, हे काय होत आहे, रॅडिकल फॉर्म झालेले, रॅडिकल होमोलॅटिकली फॉर्म झालंय. मग ते रॅडिकल काय होत आहे, पुन्हा कंबाईन होत आहे. बघा इथे रॅडिकल आहे, मग पुन्हा इथे कंबाईन झाल्यावर पुन्हा आपल्याला काय, सेकंड प्रोडक्ट इथे फॉर्म होईल. सॉरी, आता इथे आपण सेकंड प्रोडक्ट फॉर्म केलेला आहे, मीन्स आता आपला कुठला प्रोडक्ट असेल, थर्ड प्रोडक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप पुन्हा A1 जो आहे तो काय करतोय, जो बी चा जो रॅडिकल आहे त्यामध्ये काय होतं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन अट्रॅक्शन. बघा इथे RCH2 ग्रुप आहे. मग इथे स्टॅबिलाइज होण्यासाठी आता इथे जो आहे इथला जो हायड्रोजन आहे, अल्फा हायड्रोजन, त्याचं काय होतं, होमोलॅटिकल क्लिवेज होतं आणि तो काय होतो, इकडे ट्रान्सफर केला जातो. मग इथे काय RCH3 आपल्याला फॉर्म होतोय. CH2 जो रॅडिकल आहे तो काय करतो, हायड्रोजन अट्रॅक्शन करतो आणि इथे आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड तिथे फॉर्म होतो. दोन रॅडिकल इथे फॉर्म झालेले. हा जो रॅडिकल आहे तो काय होतो, क्लीव्ह होतोय. तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो मी कशा प्रकारे हे रिएक्शन ऑब्टेन होत असते. बघा इथे या केस मध्ये काय होत आहे की जो CH बॉन्ड आहे त्यावरती रॅडिकल प्रेझेंट आहे. त्यानंतर तो जो CH आहे तो CH2 ला अटॅच आहे, मीन्स इथे कार्बन आहे, त्यावरती एक हायड्रोजन आहे, त्याचप्रमाणे इकडे एक हायड्रोजन आहे आणि इथे R ग्रुप आहे किंवा R" हा ग्रुप प्रेझेंट आहे. आणि इथे काय आपल्याला एक रॅडिकल हा आपला काय झाला, बी रॅडिकल इथे फॉर्म केलेला आहे. मग काय होतं इथे नेक्स्ट स्टेप मध्ये, जो RCH2 आहे, RCH2 ग्रुप आहे, CH2 चा जो रॅडिकल आहे तो काय होतोय तिथे, बघा इथे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत कशा प्रकारे त्या मेकॅनिझमने होत असतं. हा RCH2 ग्रुप आपण इथे कन्सिडर करू. हा CH2 ग्रुप वरचा रॅडिकल, दिस इज नथिंग बट R ग्रुप. हा जो आहे आपला A1' याला काय म्हणू आपण, A1' म्हणू. हा आपला A1' चा रॅडिकल आहे, तो कशासोबत कंबाईन होतो, इकडे हा जो रॅडिकल आहे तो फर्स्ट प्रोडक्ट कशाने फॉर्म करतोय, हा रॅडिकल इथे कंबाईन होईल आणि हा रॅडिकल इथे कंबाईन होईल आणि आपल्याला तिथे एक प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. त्याचप्रमाणे नेक्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे की हा जो रॅडिकल जे फॉर्म झालेले ते काय होत आहे, इंट्रामॉलिक्युलर तिथे हायड्रोजन अट्रॅक्शन होते. हा RCH2 चा रॅडिकल आहे. त्याचप्रमाणे इथला जो हायड्रोजन आहे तो काय होतो, होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि इथे काय होतंय, पुन्हा रॅडिकल फॉर्मेशन होतंय, मीन्स इथे हायड्रोजन रॅडिकल. मग हा रॅडिकल पुन्हा काय होतो, जो CH2 ग्रुप आहे त्यासोबत कंबाईन होतो आणि तिथे CH3 ग्रुप हा फॉर्म होतो. अशा प्रकारे हा प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. आणि ज्यावेळेस इथे रॅडिकल फॉर्म होईल, मग हा रॅडिकल आणि इथला जो रॅडिकल आहे तो कंबाईन होऊन काय होईल, इथे डबल बॉन्डेड कंपाऊंड हा फॉर्म होईल. त्या फिनॉमिनाला काय म्हटलं होतं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन अट्रॅक्शन हे म्हटलं जातं. बघा कशा प्रकारे आपण डिफरंट प्रोडक्ट हे फॉर्म करू शकतो. त्यानंतर सुरुवातीला आपण काय केलंय, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन अट्रॅक्शन केलंय बाय द असाइल रॅडिकल फ्रॉम द अल्किल रॅडिकल टू गिव्ह ऑन अन अल्डिहाइड. बघा इकडे काय झालंय, आपण दोन प्रोडक्ट फॉर्म केले. सुरुवातीला फर्स्ट प्रोडक्ट कुठला, डिकार्बोनिलेशन केलं, त्यावेळेस आपल्याला एक प्रोडक्ट फॉर्म झाला.
दुसरा प्रोडक्ट काय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन केलं त्यावेळेस प्रोडक्ट फॉर्म झाला. आता जो तिसरा प्रोडक्ट आहे तो कशावेनी होतोय की असाइल जो रॅडिकल आहे तो काय करतोय हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन करतोय. इंट्रामॉलिक्युलर जो बीटा कार्बनवरचा हायड्रोजन आहे तो काय करतोय ऍब्स्ट्रॅक्ट करतोय आणि इथे काय मिळतं आपल्याला अल्डिहाइड फॉर्मेशन होतोय. हा झाला आपला थर्ड प्रोडक्ट. पुन्हा इथे काय आपल्याला डबल बॉन्डेड कंपाऊंड हा फॉर्म होतोय. हा झाला आपला थर्ड प्रोडक्ट. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट बघा. दिस प्रोसेस कॅन ओनली बी पॉसिबल इफ अल्किल रॅडिकल हॅज ॲट लिस्ट बीटा हायड्रोजन. केव्हा ही प्रोसेस फॉर्म होईल ज्यावेळेस जो अल्किल जो रॅडिकल आहे त्यामध्ये बीटा हायड्रोजन प्रेझेंट असेल. बघा दिस इज नथिंग बट अल्फा अँड बीटा हायड्रोजन ज्यावेळेस प्रेझेंट असेल त्याच वेळेस काय होतं हा थर्ड प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असतं. देन सी बघा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन बाय द अल्किल रॅडिकल फॉर्म अल्फा कार्बन टू द असाइल रॅडिकल टू फॉर्म कीटीन अँड अल्किल. बघा आता थर्ड प्रोडक्ट आपण फॉर्म केलाय की असाइल जो रॅडिकल आहे तो काय करतोय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन करतोय सेकंड रॅडिकल पासून. त्यानंतर पुन्हा आपला जो सुरुवातीचा फ्रॅगमेंट आहे ए फ्रॅगमेंट आपण घेतलाय. मग त्या ए फ्रॅगमेंट काय करतो अल्फा बीटा. मग इथे काय होतं अल्फा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होतंय. इथे जो प्रेझेंट असणारा जो अल्फा हायड्रोजन आहे तो काय होतोय ऍब्स्ट्रॅक्ट करतोय. बघा इथे अल्फा हा जो आहे कार्बोनिलच्या ऍडजसंट तो CH2 ग्रुप आहे त्यातला एक हायड्रोजनचा काय होतंय ऍब्स्ट्रॅक्शन होतंय आणि इथे काय होतंय फॉर्मेशन CH2. हा इथला जो रॅडिकल जो फॉर्म झालेला आहे बघा इथे आपण डिटेल मध्ये बघू कशावेने फॉर्मेशन होतंय. बघा हा CH2 ग्रुप आहे. आपण तो कसा राईट करू शकतो एक हायड्रोजन इकडे राईट करू शकतो आणि एक हायड्रोजन इकडे. अशा प्रकारे आपण CH2 ग्रुप हा राईट करू शकतो. मग इथला जो हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन याला आपण म्हणू कारण कार्बोनिलच्या ऍडजसंट आहे त्याच्यामुळे त्याला आपण अल्फा म्हणू. हा जो अल्फा हायड्रोजन आहे याचं काय होतं होमोलॅटिक क्लिवेज होतं आणि तिथे रॅडिकल फॉर्मेशन होतं. मग हा जो रॅडिकल आहे किंवा हा जो H ग्रुप आहे हा काय होतोय इकडे जो रॅडिकल फॉर्म झालेला आहे इकडे काय होतोय तो कंबाईन होतोय आणि इथे काय RCH2CH2 हा अल्केन चेन इथे फॉर्म होत आहे. आणि इथे जो फॉर्म झालेला रॅडिकल आहे आणि हा जो असाइल रॅडिकल आहे मीन्स CH2 वरचा कार्बन वरचा जो रॅडिकल आणि कार्बोनिल कार्बन वरचा जो रॅडिकल आहे ते काय होत आहे कंबाईन होत आहे. इथे हा रॅडिकल आणि इथला हा कार्बन वरचा ज्यावेळेस हायड्रोजन तिथनं ऍब्स्ट्रॅक्ट होतोय इथला हा रॅडिकल आणि हा रॅडिकल दोघं काय होत आहे कंबाईन होत आहे आणि तिथे काय किटीन इंटरमिडिएट हे फॉर्म होत आहे. मीन्स आपल्याला किती 4 डिफरंट प्रोडक्ट इथे बघायला मिळतात. 4 नंबरचा प्रोडक्ट आपला इथे फॉर्म होतो. मीन्स बघा सुरुवातीला ज्यावेळेस आपण जो कीटोन घेतलाय फर्स्ट स्टेप काय असते डिकार्बोनिलेशन रिएक्शन अल्फा क्लिवेज होतं त्या थ्रू आपल्याला फर्स्ट प्रोडक्ट मिळतो. डिकार्बोनेशन झाल्यानंतर त्यानंतर सेकंड प्रोडक्ट काय मिळतो की रिकॉम्बिनेशनचा तिथे सेकंड प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. त्यानंतर थर्ड प्रोडक्ट मध्ये काय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होतं अल्केन ग्रुप तिथे फॉर्म होतो. त्याचप्रमाणे पुन्हा नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो फॉर्मेशन इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होतं आणि अल्डिहाइड तिथे फॉर्म होतो आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि फोर्थ जो प्रोडक्ट आहे तो काय होतं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होतं अल्फा हायड्रोजन जो असाइल रॅडिकल आहे त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट होतो आणि त्यापासून आपल्याला फोर्थ जो प्रोडक्ट आहे तो कोणता आपल्याला किटीन कंपाऊंड हा फॉर्मेशन ही होत असते. मीन्स अशा प्रकारे 4 डिफरंट प्रोडक्ट आपल्याला तिथे बघायला मिळतात ज्यावेळेस नॉइज टाईप फर्स्ट रिएक्शन आपण ही बघत असतो. द मेन रिएक्शन ऑफ सॅच्युरेटेड असायक्लिक कीटोन इज डिकार्बोनिलेशन. यामध्ये सर्वात मेन स्टेप कुठली आहे डिकार्बोनिलेशन. मीन्स तिथे काय होतं CO ग्रुप हा रिमूव्ह होतो. Narish type first process is the two-step radical mechanism. The first step is primary process and the second step is secondary process which is nothing but formation of acyl and alkyl radicals can be proved by the trapping of these radicals by the use of suitable trapping agent. मग हे जे रॅडिकल फॉर्म होत आहे की नाही किंवा कशा प्रकारे फॉर्म होत आहे मग हे कशावेळी चेक केलं जातं की रॅडिकल ट्रॅपिंग मेथड यूज करून काय केलं जातं हा फिनॉमिना ऍक्च्युअल मध्ये ऑब्टेन होतोय की नाही रॅडिकल फॉर्मेशन होत आहे की नाही हे काय केलं जातं चेक केलं जातं. मग त्यासाठी जो रॅडिकल ट्रॅपिंग एजंट आहे 2244 टेट्रामिथिल पायपिरिडीन हा काय केला जातो यूज केला जातो. 1-ऑक्सी was used for the trapping and the radical fragment produced
in the fission of 1,3-diphenyl acetone were trapped as a ester and as a ether. मग बघा रॅडिकल ट्रॅपिंग मेथड मध्ये कशा प्रकारे आपण हा कीटोन घेतलाय सुरुवातीचा, इथे काय होतं अल्फा क्लिवेज होतोय, अल्फा बॉन्ड ब्रेक होतोय, बघा क्लिवेज झालं आणि आपल्याला CH2 C6H5 याचा काय मिळाला रॅडिकल मिळाला. दोन रॅडिकल इथे आपल्याला फॉर्म झाले. त्याला जर कन्फ्युजन होत असेल तर नेमिंग देऊन घ्यायचं, ए रॅडिकल आणि बी रॅडिकल, दोन रॅडिकल आपल्याला इथे फॉर्म झालेले आहेत. मग हे रॅडिकल ऍक्च्युअल मध्ये फॉर्म झाले की नाही हे कशाच्या वेळी चेक केलं जातं, रॅडिकल ट्रॅपिंग मेथड. मग त्यासाठी जो ट्रॅपिंग एजंट आहे 2244 टेट्रामिथिलीन पायपिरिडीन 1 ऑक्सी हा काय केला जातो यूज केला जातो. बघा यावरती काय रॅडिकल फॉर्मेशन आहे. मग हा रॅडिकल काय होतो दुसरे जे रॅडिकल आहे त्यासोबत कंबाईन होतो. तिथे मग कंबाईन झाल्यावर आयदर आपल्याला इस्टर मिळतं किंवा इथर तिथे फॉर्मेशन मिळतं. बघा ए रॅडिकल सोबत जर कंबाईन झाला, बघा हा रॅडिकल आहे आणि हा कार्बोनिलचा रॅडिकल, हे काय होतं एकमेकांशी कंबाईन होता. मग त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन होतंय, इस्टर कंपाऊंड तिथे फॉर्म होतोय. आणि ज्यावेळेस हा रॅडिकल बी रॅडिकलशी कंबाईन होतो किंवा ट्रॅपिंग एजंट बी रॅडिकलशी कंबाईन होतो त्यावेळेस आपल्याला इथर कंपाऊंड हा फॉर्म होतोय. मग हा जो फिनॉमिना ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल होतोय की नाही हे कशाच्या मदतीने बघितलं जातं, रॅडिकल ट्रॅपिंग मेथडने. आणि ते काय केलं जातं प्रूव्ह केलं जातं. मीन्स अशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्मेशन हे तिथे होत असतात. मग तिथे आपल्याला रिकॉम्बिनेशन होऊन इथे प्रोडक्ट फॉर्मेशन झालंय. बघा फर्स्ट प्रोडक्ट मिळालाय आणि डिकार्बोनिलेशनचा पण प्रोडक्ट तिथे आपल्याला बघायला मिळाला. The formation of ether and ester confirm that there should be the formation of acyl and alkyl radical. म्हणजे हे जे प्रोडक्ट फॉर्म झाले इस्टर आणि इथर यावरनं काय इंडिकेट होतं की तिथे जे रॅडिकल जे फॉर्म झाले असाइल आणि अल्किल रॅडिकल हे तिथे ऍक्च्युअल मध्ये फॉर्म होत आहे. हे या फिनॉमिनाने आपण स्टडी करतो किंवा बघितलं जातं. The formation of radical intermediates is also readily demonstrated by photolysis of mixture of ketones A and B which give products mixed radical combination. आता इथे दोन कीटोन्स घेतले, कीटोन A घेतलाय आणि कीटोन B घेतलाय, दोन डिफरंट कीटोन्स घेतले. मग फोटोकेमिकल फोटो एनर्जी तिथे प्रोव्हाइड केली, तिथे एक्साइटेशन होतं. मग इथे जे प्रोडक्ट फॉर्मेशन होत आहे तिथे सिंपल वेने बघा PHCH आणि CH PH2 हा काय होतो पहिला प्रोडक्ट, मीन्स इथे काय झालंय डिकार्बोनिलेशन, हा CO ग्रुप काय झालाय रिमूव्ह झालाय. त्याचप्रमाणे बघा PHCH2 CH2PH हा काय झालाय दुसरा प्रोडक्ट फॉर्म झालाय रिकॉम्बिनेशनचा प्रोडक्ट. हा फर्स्ट प्रोडक्ट ए कीटोन पासून आपल्याला मिळतोय, हा सेकंड प्रोडक्ट आपल्याला बी कीटोन पासून मिळतोय. सिंपली काय होतंय डिकार्बोनिलेशन रिएक्शन होतंय, कार्बोनिल ग्रुप इथनं रिमूव्ह होतोय, रिकॉम्बिनेशन होऊन तिथे बी प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे क्रॉस प्रोडक्ट मीन्स ए प्रोडक्टचा जो PHCH आहे त्याचप्रमाणे बी प्रोडक्टचा CH2PH आहे, हे दोन्ही काय होत आहे कंबाईन होत आहे आणि इथे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट हा बघायला मिळतोय. तो आपल्याला 93% पर्यंत आपल्याला क्रॉस प्रोडक्ट हा तिथे फॉर्म होतोय आणि इथे डिकार्बोनिलेशन मीन्स कार्बोनिल ग्रुप काय होतोय रिमूव्ह होतोय. अशा प्रकारे नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन मध्ये आपण डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन हे करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या रिएक्शन मध्ये जे क्रॉस जे अल्डिहाइड्स असतील किंवा कीटोन्स असतील त्यापासून क्रॉस प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असते. यामध्ये सिंपल मेकॅनिझम काय असतं की दोन रॅडिकल एकमेकांशी कंबाईन होतात आणि तिथे काय होतं सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन ही होत असतं. सपोज ए रॅडिकल घेतला आणि बी रॅडिकल, ते दोन्ही काय होतात एकमेकांशी कंबाईन होत आहे आणि तिथे डिफरंट प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात. This crossover experiment also confirm the two step radical mechanism. मग रॅडिकल ऍक्च्युअल मध्ये फॉर्म होतं एक कशावरून आपण इंडिकेट केलं की सुरुवातीला रॅडिकल ट्रॅपिंग टेक्निक यूज केली, त्यातून आपल्याला इंडिकेट झालं की जे रॅडिकल जे फॉर्म होत आहे ते ऍक्च्युअल मध्ये फॉर्म होत आहे आणि आपल्याला इस्टर ऍज वेल एज इथर कंपाऊंड तिथे बघायला मिळतं फॉर्म होता. त्याचप्रमाणे नेक्स्ट काय क्रॉसओव्हर एक्सपेरिमेंटनी पण आपल्याला काय इंडिकेट होतंय की तिथे दोन डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन हे होत असते. Thus the Narish type first process is occur both the excited singlet and triplet state which having n to pi star transition. Exam point of view important, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो which of the following transition show in Narish type first process. मग तिथे pi to pi star असेल, pi to sigma star असेल, त्याचबरोबर n to pi star असेल. मग Narish type first रिएक्शन मध्ये कुठले एक्साइटेशन होतं n to pi star ट्रान्झिशन तिथे ऑब्टेन होत असते. The photolysis of
Ditertiary butyl ketone results in the high yield of carbon monoxide up to 90% from the both excited singlet and triplet state. This clearly shows that the Narish type first process occur from both the excited state. The lifetime of a singlet state is about 4.5 to 5.6 into 10 raised to 9 seconds as compared with 0.11 to into 10 raised to 9 seconds for the excited triplet state. means सिंगल स्टेट मध्ये काय लाईफ टाइम जो आहे तो जास्त प्रमाणात आहे compared to triplet state मध्ये. since the reaction occur from both singlet and triplet excited state, the type first process must occur about 100 times faster from the triplet from the singlet excited state. The studies with the triplet quenchers such as 1,3-cyclopentadiene also shown in Narish type first process occur both in triplet and singlet excited state. means Narish type first जी process आहे ती first singlet state as well as first triplet state दोन्ही पण स्टेप मध्ये ह्या ऑब्टेन होत असते. मग आता आपण बघितलंय की कशा प्रकारे एक्साइटेशन होतं. मॉलिक्यूल हा ग्राउंड स्टेटला असतो, S0 स्टेटला S0 स्टेट पासून त्याचं एक्साइटेशन होतं. S0 स्टेटला मॉलिक्यूल असतो, त्याचं एक्साइटेशन होतं S1 स्टेटला. S1 स्टेटला आपण काय म्हणतो, फर्स्ट एक्साइटेड सिंगल स्टेट. मग त्या थ्रू काय होतं, इंटर सिस्टीम क्रॉसिंग होतं, मॉलिक्यूल T1 स्टेटला जातो. प्रत्येक ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल रिएक्शन स्टडी करतो त्यावेळेस सुरुवातीला काय मॉलिक्यूल S0 स्टेटला असतो, S0 स्टेट पासून S1 स्टेटला जातो, S1 स्टेट मधनं इंटर सिस्टीम क्रॉसिंग होतं, त्यानंतर तो T1 स्टेटला जातो आणि त्यानंतर तिथे रॅडिकल फॉर्मेशन ही होत असते. या सर्व प्रोसेस फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये कॉमन असतात. बघा त्याचप्रमाणे दुसरा प्रोडक्ट बघू. नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन देयर इज अ प्रेफरन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ मोर स्टेबल अल्किल रॅडिकल. मग आता आपण हे जे अल्फा क्लिवेज करतोय ते कोणत्या वेळी करायचं किंवा कन्फ्युजन जे असतं की ज्यावेळेस अनसिमेट्रिकल कीटोन्स असतील त्यावेळेस अल्फा क्लिवेज जे आपण करत असतो रिएक्शन मध्ये ते अशा वेळी करायचं की जिथे रॅडिकल स्टॅबिलाइज होईल. अशा वेळी आपण काय करत असतो, स्टॅबिलिटी ऑर्डर नुसार काय असतो, टर्शरी जो असतो तो मोर स्टेबल असतो, देन सेकंडरी रॅडिकल हा मोर स्टेबल असतो, देन प्रायमरी. अशा प्रकारे जिथे स्टॅबिलिटी जास्त असते त्यावेळी आपण काय करायचं असतं, क्लिवेज हे करायचं असतं ज्यावेळेस अनसिमेट्रिकल कीटोन्स दिलेले असतील. बघा या एक्झाम्पल मध्ये दोन अल्फा पोझिशन, एक अल्फा आणि अल्फा डॅश. मी ते प्रोडक्ट फॉर्मेशन आता अल्फा क्लिवेज होताना जिकडनं रॅडिकल स्टॅबिलिटी असेल तिकडनं काय होतं, ब्रेकिंग ऑफ अल्फा बॉन्ड. बघा इकडनं टर्शरी रॅडिकल आहे त्यामुळे अल्फा बॉन्ड या डायरेक्शनने काय झालाय, ब्रेक झालाय आणि तो प्रोडक्ट काय होतोय, फॉर्मेशन हे होत असते. अशा प्रकारे आपल्याला डिफरंट प्रोडक्ट इथे फॉर्म होत असतात. आणि अल्फा बॉन्ड जो ब्रेक करतो आपण तो कशाने, रॅडिकल जी स्टॅबिलिटी, टर्शरी रॅडिकल मोर स्टेबल असतो, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी. मग ब्रेकिंग ऑफ बॉन्ड कुठल्या पोझिशनने होतं, जिकडनं रॅडिकल स्टॅबिलाइज असेल त्याच वेळी काय होतं, बॉन्ड हा ब्रेक होतो. अल्फा क्लिवेज ही होत असतं इन केस ऑफ नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला एखादा मॉलिक्यूल दिलेला असेल मग त्यामध्ये जे क्लिवेज करायचं असतं अल्फा क्लिवेज अशा वेळी करायचं की जिकडनं क्लिवेज केल्यानंतर रॅडिकल काय असेल, स्टॅबिलाइज असेल, त्यावेळी आपण काय करत असतो, अल्फा क्लिवेज हे करत असतो. आता बघा सेकंड जो अल्फा डॅश पोझिशन आहे इकडनं ज्यावेळेस आपण रॅडिकल ब्रेक करतो इथे काय आपल्याला एक असाइल रॅडिकल मिळतो, फॉर्मेशन होते, आणि जो सेकंड जो रॅडिकल आहे तो CH2 रॅडिकल मिळतो. मग हा जो रॅडिकल आहे तो काय असतो, अनस्टेबल असतो कंपॅरेटिव्ह टू हा जो टर्शियरी रॅडिकल याच्या कंपॅरिझन मध्ये हा काय अनस्टेबल असेल. त्यामुळे जी सेकंड पोझिशन आहे अल्फा डॅश पोझिशन तिकडनं बॉन्ड ब्रेक होणार नाही, जिकडनं रॅडिकल स्टॅबिलाइज असेल त्याच वेळी काय होतं, अल्फा बॉन्ड हा ब्रेक होत असतो. बघा in the above case only alpha bond undergo cleavage. If the both alkyl substituent are same then there is a little selectivity of bond cleavage. मग ज्यावेळेस दोन्ही बॉन्ड जर सेम असेल तर त्यावेळेस काय होतं, सिलेक्टिव्हली जिकडनं रॅडिकल स्टॅबिलाइज असेल त्याच वेळी काय होत असतं, बॉन्ड हा अल्फा बॉन्ड हा ब्रेक होत असतो. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन होईल ज्या डायरेक्शनने, ज्या साइडने बॉन्ड किंवा रॅडिकल स्टॅबिलिटी जास्त असेल त्याच वेळी काय होत असतो, अल्फा बॉन्ड हा ब्रेक होत असतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे अल्फा बॉन्ड ब्रेक दाखवला, इथे पण अल्फा बॉन्ड फॉर्मेशन. मग इथे बघा ज्यावेळेस दोन्हीकडनं रॅडिकल सिलेक्टिव्हिटी सेम असेल त्यावेळेस काय होतं, प्रोडक्ट फॉर्मेशन. बघा
सुरुवातीला असाइल रॅडिकल फॉर्म झालाय, त्यानंतर दुसरा रॅडिकल इथे फॉर्म झालाय. त्याचप्रमाणे इथे काय होतं, ज्यावेळेस सिलेक्टिव्हिटी सेम असेल, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी अशा प्रोसेस दिलेल्या नसतील किंवा रॅडिकल तिथे फॉर्मेशन होणार नसेल, दोन्हीकडे सेम असेल, तर तिथे काय होतं, अल्फा बॉन्ड हा सिलेक्टिव्हली काय होतं, ब्रेक होत असतो. बघा इथे प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे, बॉन्ड ब्रेक झालेला आहे. सुरुवातीला असेल रॅडिकल फॉर्मेशन, त्यानंतर CH3CH2 हा सेकंड रॅडिकल आपल्याला बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे नेक्स्ट जो रॅडिकल आहे तो कोणत्या वेळी CH3CH2 रॅडिकल, पुन्हा इकडनं एक रॅडिकल हा फॉर्म झालेला आहे, त्याचप्रमाणे हा अनदर रॅडिकल, अशा प्रकारे डिफरंट रॅडिकल तिथे फॉर्म होतात. मग नरिश टाईप फर्स्ट मध्ये कुठल्या वेळेने जिकडनं स्टॅबिलिटी जास्त असेल त्या पोझिशनचा अल्फा बॉन्ड हा ब्रेक होत असतो. The Narish type first process is mostly favored by photolysis in vapor phase and is less pronounced for the photolysis in inert solvent. The inert solvent formation of solvent cage takes place. Formation of solvent cage facilitates recombination of initially generated radical pair. Thus, low quantum yield of product is obtained in inert solvent. ज्यावेळेस inert solvent आपण घेतो लिक्विड फेज मध्ये, त्यावेळेस लो क्वांटम yield किंवा कमी प्रमाणात तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन ही आपल्याला बघायला मिळते. Narish type first process is efficient in liquid phase only if stable radical is formed. The stable radical includes allylic radical, benzylic radical, tertiary alkyl radicals as well as acyl radical. मग त्या स्टॅबिलिटी नुसार काय होतं, रॅडिकल हे फॉर्म होत असतात आणि तिथे आपल्याला डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असते. बघा इथे काय CH2 C6H5 इथे दोन अल्फा पोझिशन आहे, इथे अल्फा पोझिशन आहे आणि इथे अल्फा पोझिशन आहे. फोटोकेमिकली काय केलंय, सुरुवातीला मॉलिक्यूल काय होतो, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर तो S1 स्टेट मध्ये जातो. S1 स्टेट मधनं इंटरसिस्टीम क्रॉसिंग होतं ISC, त्यानंतर जो कंपाऊंड असतो तो काय जातो, T1 स्टेटला जातो आणि ज्यावेळेस T1 स्टेट मध्ये जातो त्यानंतरच काय होतं, ही जी नेक्स्ट स्टेप आहे रॅडिकल फॉर्मेशनची, ती स्टेप ही ऑब्टेन होत असते. मग इथे काय झालंय, फोटोकेमिकली इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड फेज अल्फा क्लिवेज झालंय. ज्या वेळी रॅडिकल स्टॅबिलाइज असेल त्यावेळी काय होतं, तिथे अल्फा क्लिवेज हे होत असतं. आता इथे दोन्ही साइडनी काय CH2 C6H5 दोन्ही वेळी काय रॅडिकल आपल्याला स्टॅबिलाइज मिळेल. मग इथे काय होतं, डिकार्बोनायझेशन होतं, CO ग्रुप रिमूव्ह होऊन जातं आणि रिकॉम्बिनेशन होऊन काय होतं, आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन ही तिथे होत असते. बघा CO ग्रुप काय झालाय, रिमूव्ह झालाय आणि आपल्याला तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असते. बघा अशा प्रकारचे एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात. कंप्लीट द फॉलोइंग नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन, अशा प्रकारे तुम्हाला काय दिलेला असतो, कंपाऊंड दिलेला असतो. आता इथे बघा तुम्हाला फक्त साइन कुठला दिलंय, H दिलंय. मग इथे काय होईल, सुरुवातीला जो टोटल कंपाऊंड तो ड्रॉ करायचा, तो सुरुवातीला S1 स्टेट मध्ये जाईल. S1 स्टेट मधनं पुढे काय होईल, इंटरसिस्टीम क्रॉसिंग ISC, त्यानंतर तो काय जातो, T1 स्टेट मध्ये जातो. दिस इज नथिंग बट T1 स्टेट. मग काय होतं, तिथे T1 स्टेट मध्ये गेल्यानंतर काय होतं, रॅडिकल फॉर्मेशन हे होत असतं. अशा प्रकारे रॅडिकल फॉर्म होतात आणि त्यानंतर रिएक्शन ही ऑब्टेन होत असते. बघा सिंपल कीटोन आहे, अल्फा क्लिवेज दोन्ही वेने आपण करू शकतो, इकडनं पण करू शकतो आणि तिकडनं पण. मग इथे बघा कंपाऊंड इज सॅच्युरेटेड असायक्लिक कीटोन, इट विल गिव्ह नरिश टाइप फर्स्ट प्रोसेस इन गॅस एज वेल एज इन सोल्युशन फेज. इथे काय स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड असेल, रॅडिकलच्या स्टॅबिलिटीवरती इथे डिपेंड असेल. बघा प्रायमरी प्रोसेस मध्ये काय होतं, अल्फा क्लिवेज कोणत्याही वेने आपण अल्फा क्लिवेज करू शकतो, कारण हा काय सिमेट्रिकल कीटोन आहे. मग इथे अल्फा क्लिवेज केल्यानंतर काय आपल्याला फर्स्ट रॅडिकल इथे फॉर्मेशन झालाय. दिस इज नथिंग बट प्रायमरी प्रोसेस मध्ये काय होतं, अल्फा क्लिवेज. मग सेकंडरी प्रोसेस मध्ये काय होतं, डिकार्बोनिलेशन रिएक्शन. डिकार्बोनिलेशन झाल्यावरती काय CO ग्रुप रिमूव्ह होऊन जातो आणि रॅडिकल फॉर्मेशन मिळतं. मग डिकार्बोनिलेशन रिएक्शन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, रिकॉम्बिनेशन. म्हणजे दोन रॅडिकल जे फॉर्म झालेले ते काय होतात, एकमेकांशी कंबाईन होतात आणि तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. मग हे जो प्रोडक्ट फॉर्मेशन आहे हा 100% यील्ड मध्ये आपल्याला फॉर्म हा होत असतो. एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कीटोन दिलेले असतात आणि त्यावरती तुम्हाला इंडिकेट केलेलं असतं, शो द नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन ऑन द गिवन कंपाऊंड. मग त्यावेळेस अशा प्रकारचे प्रोडक्ट फॉर्मेशन, ज्यावेळी रॅडिकल स्टॅबिलिटी असते त्यावेळी आपण काय करतो, अल्फा क्लिवेज करतो. अल्फा क्लिवेज केल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते डिकार्बोनिलेशन. डिकार्बोनिलेशन झाल्यानंतर रिकॉम्बिनेशन. इथे आता काय केलं, एकच प्रोडक्ट शो केला. फर्स्ट सुरुवातीला आपण काय केलंय,
डिकार्बोनिलेशन इथे आता ए प्रोडक्ट फॉर्म झाला आहे. आपण अजून या थ्रू किती 4 प्रोडक्ट फॉर्मेशन करू शकतो. हा ए प्रोडक्ट आपला फॉर्म झाला आहे. त्यानंतर काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये हा रॅडिकल जो आहे तो कार्बन ऍब्स्ट्रॅक्ट करेल, तिथे एक अल्डिहाइड फॉर्म होईल, इथे पुन्हा CH2 ग्रुप फॉर्मेशन होईल. त्याचप्रमाणे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्शन होईल. पुन्हा काय होईल एक आपल्याला अल्केन मिळेल आणि एक काय अल्किन कंपाऊंड तिथे मिळेल आणि फोर्थ जो कंपाऊंड आहे तो काय कीटिंग कंपाऊंड आपल्याला तिथे फॉर्मेशन ही होत असते. अशा प्रकारे आपण नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन पासून 4 डिफरंट प्रोडक्ट हे फॉर्म करू शकतो. मग हे प्रोडक्ट फॉर्मेशन आपण ऑलरेडी डिस्कस केले कशा वेळी कोणते प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन हे होत असतात. हे सर्व आपण डिटेल मध्ये बघितलेले आहे. दिस इज नथिंग बट नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन इन असायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट लेक्चरला आपण नरिश टाइप फर्स्ट रिएक्शन इन सायक्लिक कंपाऊंड मध्ये बघणार आहोत. होप तुम्हाला झालेला टॉपिक हा समजला असेल. कोणाला काही अडचण असेल तर विचारत जा. मग आजचं आपण इथे स्टॉप करू. थँक्यू. गुड बाय.